श्रीराम समर्थ. परमपूज्य बेलसरे बाबा लिहितात, या विश्वाच्या मुळाशी आनंद आहे. अर्थात मानवी जीवनामध्ये तो अनुभवास येणे शक्य असले पाहिजे. आपण पराधीन झाल्याने तो अनुभवू शकत नाही. आपला पराधीनपणा बहुमुखी आहे. उदाहरणार्थ, आपण संसाराच्या अधीन आहोत. आपण आपल्या इंद्रियांच्या, मनाच्या व बुद्धीच्या अधीन आहोत. आपण आपल्या मतांच्या आणि भ्रमांच्या अधीन आहोत. आनंदाचा अनुभव हवा असेल तर सर्व प्रकारच्या पराधीनतेपासून आपण मुक्त झालेच पाहिजे. मुक्ती म्हणजे पराधीनतेपासून सुटका. संपूर्ण स्वातंत्र्यच परमपद देऊ शकते. ईश्वराच्या दर्शनाने संपूर्ण स्वातंत्र्य हस्तगत होते. ईश्वर दर्शन हेच सफल जीवनाचे गमक आहे. पुष्कळ कर्म करणे हेच काही जीवनातील सार्थक नव्हे. इतकेच नव्हे तर ईश्वर दर्शन झाल्याखेरीज माणसाच्या हातून सर्वस्वी योग्य कर्म घडणार नाही. धर्म अधर्म, पाप पुण्य, नीती अनिती, हित अहित, खरे खोटे यातील सूक्ष्म भेद कळणार नाही. ईश्वर दर्शनाने जीवाला दिव्य दृष्टी प्राप्त होते. त्या दृष्टीने जीवनाकडे जो पाहतो तो धन्य होय. ईश्वर दर्शन होण्यास ईश्वराच्या भक्तीसारखा अन्य उपाय नाही. श्री समर्थांच्या मते ईश्वर भक्ती जीवनातील सर्वोत्तम ध्येय आहे. ईश्वरावर अकृत्रिम प्रेम करणे, मन आणि बुद्धी त्याच्या निष्काम प्रेमाने भरून जाणे याचे नाव भक्ती. भक्ती सर्वोपकार आहे. कारण भगवंतावर मनापासून प्रेम करणारी माणसे एकत्र येतात. भगवंताचे प्रेममय चिंतन करण्यात आणि त्याच्या लीलांचा रस घेण्यात सर्वांचा काळ जातो. सतत सत्संग घडतो. अशा जीवनक्रमाने सर्वांच्या अंतःकरणातील भगवंताचे प्रेम वाढीला लागते. सर्वांचा काळ निस्वार्थी प्रेमाच्या आनंदात जातो. ईश्वराची भक्ती हे सर्वोत्तम ध्येय खरे. पण सत्समागम घडून भगवंताच्या चिंतनात प्रेम उत्पन्न होण्यासाठी पुढील उपाय करावेत. माणसाने आचार धर्म पाळावा, दानधर्म करावा, तीर्थयात्रा व पुरश्चरणे करावी किंवा शास्त्राचा अभ्यास करावा. पश्चाताप पाहून माणसाने सर्व संग परित्याग करावा. ज्ञान जिज्ञासेने आत्मानात्म विचार करावा आणि जप ध्यान करावे. हे जमत नसेल तर माणसाने परोपकार करावा, नीती न्यायाने वागावे, पुण्यसंचय करावा किंवा शांती, क्षमा व दया यांचा अभ्यास करावा. हेही जमले नाही तर विद्या वैभव मिळवावे, उत्तम रसाळ वक्तृत्व साधावे किंवा एखादी कला हस्तगत करावी. जमले तर माणसाने वैराग्य धारण करून योगाभ्यास करावा. दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखी व्हावे व दुसऱ्याच्या सुखाने आपण संतोष पावावे. यापैकी काहीतरी एक माणसाने जीवनात मिळवावे. यापैकी काही जो मिळवत नाही तो जिवंत असून मेल्यासारखा जगतो. माणसाच्या अंगी सर्वोत्तम ईश्वराचे दर्शन घेण्याचे सुप्त सामर्थ्य आहे. तो दृश्याच्या अधीन झाल्याने त्याचा आनंद दबला गेला आहे. बहुसंख्य लोक अशा अवस्थेतच मरून जातात. प्रपंचाचे प्रेम कमी करण्याचा अभ्यास करून माणूस जर भगवंताचे चिंतन करील तरच आनंद मिळेल. श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात, दशक 2, समास 4, भक्ती निरूपण. परमपूज्य बेलसरे बाबा. श्रीराम जय राम, जय जय राम, जय जय रघुवीर समर्थ.